स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण परीक्षाच्या उद्दिष्टानं महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। पहिला प्रश्न पहा, गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर गोल क्रांती ही बटाट्याशी संबंधित आहे। याचे महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या। बटाट्याचे उत्पादन वाढवण्यासाठी भारत सरकारने गोल क्रांतीचा अवलंब केला आहे। पुढचा मुद्दा, या क्रांतीचे उद्दिष्ट वार्षिक उत्पादन वाढीऐवजी, महत्त्वाचं समजून घ्या या ठिकाणी, वार्षिक उत्पादन वाढीऐवजी दुप्पट किंवा तिप्पट करणे आहे। नमो शेतकरी सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? आता नमो शेतकरी सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे हे सांगायच्या अगोदर तुम्हाला मी एक बेसिक सांगतो। तुम्ही जेव्हा परीक्षेचे फॉर्म निघले होते, आता रेल्वेमध्ये बसला होता, तुमची पटरी बरोबर चालली होती, तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं होतं, अशा उद्दिष्टानं तुम्ही ती जिद्द, ती चिकाटीनं अभ्यास करायला सुरुवात केली होती। पण काय झालं, परीक्षेची तारीख आली नाही। याच्यानं काय झालं, तुमचं मन आहे ना हे आता थोडंसं विचलित झालेलं आहे। परीक्षा होणार आहे का नाही होणार आहे याच्यानं तुम्ही काय करताय, अभ्यासाकडे दुर्लक्ष करताय। त्याच्यासाठी मी काय केलेलं या ठिकाणी ऑप्शनच उडवून टाकले। ऑप्शन राहणार नाही ना भाऊ, मग तुम्ही काय करणार माहिती का, थोडं तरी डोक्याला विचार करणार की मला येतंय का नाही येतंय, तुमची पटरी बरोबर चालली का रेल्वे का नाही चालली, रिव्हिजन आहे का नाही आहे का, सोडून द्यायला अभ्यासच करणं, हे सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार। याच्यामध्ये ऑप्शनच काढून टाकलेले, विचार करा। 2 ते 3 सेकंद देतोय मी तुम्हाला, विचार करा जमतंय का नाही जमतंय। जर जमत नसेल ना तर रिव्हिजन द्या। जोपर्यंत रिव्हिजन देणार नाही तोपर्यंत तुम्ही टचमध्ये राहणार नाही। जर परीक्षेची तारीख 10-15 दिवसावरच आली तर घ्या ना, जे अभ्यास करतात तेच जाणार पुढं, आणि तुम्ही जेवढा अभ्यास केला आतापर्यंत तो काय राहणार, उडत जाणार। भाऊ मेहनत तर केली ना तुम्ही, त्याला काय करायला लागतं, टचमध्ये राहायला लागतं, रिव्हिजन द्यायला लागतं, तरच लक्षात राहणार। कोणीही असा ना, रिव्हिजन दिलं तरच लक्षात राहतं, नाही तर लक्षात राहत नाही। काय येणार याचं उत्तर, मग महाराष्ट्र सरकारने कोणती नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे। पुढचा प्रश्न, इकेबानाचा अर्थ काय होतो? इकेबानाचा अर्थ होतो फुलांची मांडणी। पुढचा प्रश्न पहा, भारताचे हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? आता या ठिकाणी भारताचं विचारलं तर तुम्ही सांगणार मास्तर डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हे भारताचे हरित क्रांतीचे जनक आहेत। जर असा प्रश्न आला महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत, तर मग अशा वेळेस कन्फ्यूज जायचं नाही, एम.एस. स्वामीनाथन हे पण ऑप्शन राहणार तुम्हाला। पण तुम्ही काय करणार आहे, घाई गडबडीमध्ये याला टिक टिक करणार। त्यासाठी कन्फ्यूज व्हायचं नाही, भारताचं विचारलं का महाराष्ट्राचं विचारलं ते पाहायचं आणि या ठिकाणी उत्तर द्यायचं। मग महाराष्ट्राचं कोण राहणार, वसंतराव नाईक हे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते। पिकावर सतत आढळून येणारी कीड कोणती? नियमित कीड। पुढचा प्रश्न पहा, बहुगुणाला प्रेरणा देण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते? बहुगुणाला प्रेरणा देण्यासाठी तो कोणते रसायन वापरले जाते? कोल्चिसिन। वाळवीच्या नियंत्रणासाठी टिंबटिंब हे प्रभावी कीटकनाशक आहे। क्लोरोपायरीफॉस। करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? करडी क्रांती, करडी क्रांती म्हटलं तर लगेच लक्षात आलं पाहिजे खते उत्पादन। पहिले महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार पहा, पहिले महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तो मिळाला आहे रतन टाटा यांना। मी याच्यामध्ये काहीतरी अपडेटेड प्रश्न पण घेतोय, भरपूर प्रश्न अपडेटेड पण राहणार आहे। कृषी सेवकला जे विचारले होते आता त्याच्यामधले पण याच्यामध्ये प्रश्न मी अपडेटेड घेतलेले, म्हणजे तुमचं काय आहे, टचमध्ये पण राहणार, रिव्हिजन पण होणार। कीटकनाशक कायदा, आता कीटकनाशक कायदा आठवतो आलं इसवी सन, व्हेरी गुड। ते पाय कीटकनाशक अधिनियम 1968, कीटकनाशकांची आयात, उत्पादन, विक्री, वाहतूक, वितरण आणि वापर यांचे नियमन करणारा कायदा, मानवांना किंवा प्राण्यांना धोका टाळण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित बाबींसाठी। कोणता? कीटकनाशक अधिनियम 1968, 1968 लक्षात ठेवायचं। महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना, महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना कोणत्या वर्षी लागू झाली? 2014 वर्षी। अमोनियाचे नायट्राइट मध्ये रूपांतर यांच्या साहाय्याने होते, कशाच्या साहाय्याने होते? नायट्रोसोमोनस। टोवालची भूमिका काय? टोवालची भूमिका काय? नाव ऐकलेले, वाचलेले, लक्षात करा। याचं उत्तर काय राहणार? अंडर कटिंग। द्राक्षे पिकत असताना पाऊस आल्यास त्याचा काय वाईट परिणाम होतो? भाऊ एकदम विचार केला ना, बेसिक पण द्राक्ष पिकत असताना ऑप्शन तुम्हाला देतील। आता मी काय केलं, ऑप्शन उडून टाकले, कारण तशाला तसे ऑप्शन येणार नाही। प्रश्नाचे भाषांतर पण वेगळं राहणार आहे, ऑप्शन पण तशाला तसे येणार नाही, फक्त उत्तर राहणार आहे। जर तुम्हाला आता जर जमत असेल ना 100% तुम्ही परीक्षेला पण उत्तर देणार, गॅरंटीनं सांगतो मी तुम्हाला। फळे फुटणे,
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? एकदम बेसिक ट्रिक्सनुसार पण माहिती आहे तुम्हाला. कळसुबाई. शेती प्रणालीचे घटक कोणते आहेत? शेती प्रणालीचे घटक कोणते आहेत? कृषी प्रणाली माती, पाणी, पिके, पशुधन, श्रम, भांडवल, ऊर्जा आणि इतर साधनाचा घटक विचारात घेते. कशामध्ये? शेतीमध्ये. पण सगळ्यात महत्वाचा घटक कोणता? माती. नंतर पाणी, पिके, पशुधन, हे श्रम, भांडवल, ऊर्जा, इतर साहित्य मिळून काय होतं? शेती प्रणाली. तर जर कन्फ्यूज व्हायचं नाही, शेती प्रणालीचं विचारलं घटक कोणतं, तर एवढं महत्वाचं लक्षात ठेवायचे. हे असे बेसिकच प्रश्न विचारतात बरं का, लक्षात राहू द्या. असे बेसिकच प्रश्न विचारतात. जाता अभ्यास करून भरमसाठ आणि असे बेसिक प्रश्न न घाबरून जाता तुम्ही. पुढचा प्रश्न, ब्रिटिश साम्राज्यवादाला समर्थन करण्यासाठी जमीनदारी यंत्रणेचा आधार काय होता? शोषणे. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषी दिन म्हणून कधी साजरा केला जातो? 1 जुलै. गुलामगिरी हे पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिले. एकदम बेसिक प्रश्न, नस मध्ये माहिती आहे तुम्हाला. गुलामगिरी पुस्तक कोणी लिहिले? नसन येत ना तर काय आपलं, एक बकेट घ्यायची, पाणी टाकायचं आणि उडी मारायची. वाचला तर यायचं आणि पाहायचं. उत्तर काय राहणार आहे? ज्योतिबा फुले. वर चढणाऱ्या आणि ज्याला आधाराची गरज अशा वनस्पतीचा प्रकार काय असतो? वेल. आता सिंपल आहे ना, वर चढणाऱ्या आणि ज्याला आधाराची गरज आहे, काय असा कोणता प्रकार आहे वनस्पतीचा? वेलच असणार ना. बेसिक, एकदम बेसिक चिल्लर प्रश्न आहे. याचं काय, तुम्ही फक्त विचार केला तर भेटणार उत्तर तुम्हाला. आणि जर तुम्ही पुस्तक किती बी छानलं तर उत्तर भेटणार नाही. एकदम बेसिक आहे. वाचता वाचता तुम्हाला समजलं पाहिजे यांचं काय म्हणणं आहे. महाराष्ट्रात एकूण ज्योतिर्लिंग किती आहेत? महाराष्ट्रात विचारलं ना मग सांगून द्यायचं किती आहे? 5. राहुरी विद्यापीठ जिल्हा. आता या ठिकाणी राहुरी विद्यापीठचा जिल्हा विचारला तर राहुरी विद्यापीठचा जिल्हा कोणता आहे? राहुरीचे हे एक कृषी विद्यापीठ आहे. ठीक आहे, असा पण प्रश्न विचारू शकता. नंतर पहा, वसंतराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत 19 मार्च 1968, पाहून घ्या तारीख, लक्षात ठेवा. 19 मार्च 1968 रोजी स्थापन झालेले हे विद्यापीठ महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात राहुरी या गावी आहे. कुठं आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी या गावी आहे. सूक्ष्म लागवड पद्धतीमध्ये वाढविण्याच्या ठिकाणी टिंब नियंत्रित करण्याच्या सुविधा असाव्यात. कोणत्या सुविधा असाव्यात? दोन्ही. कोणत्या? प्रकाश व तापमान, ह्या दोन्ही सुविधा असाव्यात. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात वनामती प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? ते आहे नागपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, फॉस्फरस असलेले खनिज आहे टिंब. कोणते खनिज आहे? अपाटाईट. पुढचा प्रश्न पहा, भारतात मिट्टी बचाव म्हणजे काय, माती वाचवा चळवळीला सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली? ही झाली होती होशंगाबाद, मध्य प्रदेशमध्ये. चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वात प्रथम झाली? चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वप्रथम झाली? एकदम बेसिक, आसाममध्ये. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? जर असा प्रश्न आला ना गोंधळून जायचं नाही. सर्वाधिक पाऊस विचारला ना, कमी पण पाऊस विचारू शकते ना भाऊ, पण सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? तो हा पडतो अबोली या ठिकाणी, सह्याद्रीच्या रांगेत महाराष्ट्रात इथे आहे. आणि इथे सुमारे किती मग 747 सेमी पाऊस पडतो. जर महाराष्ट्राचं विचारलं, महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस कुठं पडतो असा प्रश्न आला तर गोंधळून जायचं नाही. सर्वाधिक पण येऊ शकतो आणि कमी पाऊस पण येऊ शकतो. तर अशा वेळेस कुठं पडतो? मग अकलूज इथे पडतो सर्वात कमी पाऊस. तर अकलूज हे कुठे आहे? सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गाव, नीरा नदीकाठी वसलेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? हा एकदम बेसिक आहे. जसं आपण कळतं झालो ना, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ना आपल्याला माहीतच पाहिजे. महाराष्ट्रात राहतो ना आपण, तर नक्षलग्रस्त जिल्हा जर परीक्षेला आला, हा आलेला प्रश्न आहे, तो उत्तर चुकून द्यायचं नाही. काय याचं उत्तर? गडचिरोली. पुढचा प्रश्न, कोणती नदी गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे? गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? प्राणहिता. पुढचा प्रश्न, कोणत्या प्रकल्पामध्ये VLW बहुहेतू कामगार उत्क्रांत झाले? एटावाह पायलेट प्रकल्प. रेशीम कीटक रोग. रेशीम कीटकास प्रामुख्याने होणारे रोग, ग्रासरी, फ्लासरी, मस्कार्डिन वनस्पतीमध्ये यात अनुवांशिक पदार्थ अस्तित्वात असतो. केंद्रक, वर्णलवक आणि तंतुनिक.
भारतात किती वर्षांनी कृषी गणना केली जाते? भाऊ भरपूर जण याच्यावरती कन्फ्यूज होता. काय करता 10 वर्ष टिक करून देता. पण याचं लक्षात राहू द्या, जनगणना म्हटलं ना तर 10 वर्ष जायचं. कृषी गणना म्हटलं ना तर या ठिकाणी 5च वर्ष यायचं. कळतंय का? भरपूर जण कन्फ्यूज होता. मास्तर काही ठिकाणी 10 वर्ष देत आहे, काही ठिकाणी 5 वर्ष देत आहे. तर जनगणना म्हटलं ना, विचार करा प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, जर जनगणना म्हटलं तर 10 वर्षाकडे जायचं आणि जर कृषी गणना म्हटले तर 5 वर्षाकडे यायचं. कळतं? पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात आगा खान पॅलेस कोणत्या ठिकाणी आहे? पुणे येथे. एकेरी संकर व सरळ वंशक्रम वाण यांच्यात संकर केल्यास तयार होणारा संकर हा टिंबटिंब असेल. तिहेरी संकर. बियाण्याची सुप्तावस्था तोडण्याची टिंबटिंब ही एक भौतिक पद्धत आहे. घर्षणन. मुंबई किती बेटांचे शहर? असा प्रश्न कृषी सेवकची जी परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये असा विचारलेला प्रश्न. आता मुंबई किती बेटांचे शहर आहे? तर मुंबई हे 7 बेटांचे शहर. 7 कोणते कोणते? माहीम, वरळी, परळ, माझगाव, मुंबई, कुलाबा, छोटा कुलाबा. पुढचा प्रश्न, बिंदुसरा धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? या ठिकाणी पुढीलपैकी 4 ऑप्शन देतील, 5 ऑप्शन देतील. तर बिंदुसरा धरण हे बीड येथे या जिल्ह्यात आहे. सूक्ष्म पोषक तत्वांमध्ये फक्त कोणते मूलतत्व अधातू आहे? बोरॉन. महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठांचे पदसिद्ध उपकुलपती कोण असतात? कृषी मंत्री. कोणत्या फळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते? भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते. कोणत्या फळामध्ये? काजूमध्ये. खनिजांच्या मधील जागेत असणाऱ्या आणि खनिजांशी बांधल्या जाणाऱ्या पाण्यास काय म्हणतात? स्फटिकमय पाणी. विस्तरण कर्मचारी कोण असतात? व्यावसायिक नेता. महाराष्ट्रामधील नवेगाव नागझरा व्याघ्र प्रकल्प हा छत्तीसगडमधील टिंबटिंबशी जोडलेला आहे. इंद्रावती व्याघ्र प्रकल्प याशी जोडलेला आहे. कामासाठी धान्य हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला? कामासाठी धान्य हा कार्यक्रम 5वी योजना. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया. भातातील भुंग्याचे शास्त्रीय नाव टिंबटिंब आहे. सिटोफिलस ओरिझा. कोणत्या उत्सवाने महाराष्ट्रात मान्सूनचा हंगाम संपतो? आता मी सांगतो, हा प्रश्न विचारलेला आहे भरपूर वेळेस, आपणच घेतलेला आहे. आपल्या 2-3 वेळेस आपल्याच व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. आठवतोय? नाही आठवत ना? रिव्हिजन द्या भाऊ, रिव्हिजन द्या. टचमध्ये राहा. कधीही परीक्षेची तारीख येऊ शकते. तर हा नारळी उत्सव, नारळी पौर्णिमा. महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे नाव काय? एकदम बेसिक आहे. महाराष्ट्राच्या राज्य प्राणी विचारला तर आम्ही सांगू शकतो मास्तर शेकरू. आणि जर असं आलं तर रे इंडियन जायंट सिक्रल. मग काय करशील तू? मास्तर उत्तर देईन आता. माहित झालं आता. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ टिंबटिंब इथे आहे. कुठं आहे? वर्धा इथे आहे. टिंबटिंब हे महाराष्ट्रामधील परावारा नदीवर बांधलेले धरण आहे. भंडारदरा. कोणत्या पिकामध्ये टेकू दिला जातो? आता कोणत्या पिकामध्ये टेकू दिला जातो? एकदम बेसिक. केळी या पिकामध्ये. डिफेनबेशिया ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? झुडूप. रयतवारीमध्ये जमिनीचा मालक कोण असतो? मास्तर हाताला एकदम बेसिक प्रश्न. आता गॅरंटीनं सांगतो उत्तर. आलं? शबाश. शेतकरी. भारतीय राज्यघटनेने तिरंगा कधी संमती दिली? ती दिली होती 22 जुलै 1947.
11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? मास्तर, असा जर प्रश्न आला तर गोंधळून जायचं नाही. सगळं बेस आपलं पक्क करून घेतोय आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न, महाभियोगाची सुरुवात कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? आता महाभियोगाची सुरुवात, महाभियोगा माहिती पाहिजे. राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती पद्धत वापरतो? महाभियोगाची पद्धत वापरतो. तर ही कोणत्या कलमानुसार करण्यात आली? 61व्या. पुढचा प्रश्न, गोल्डन फायबर क्रांतीचे जनक कोण आहेत? गोल्डन फायबर क्रांतीचे जनक निरफक तुतेज हे भारतातील गोल्डन फायबर क्रांतीचे जनक आहेत. त्यांनी या गंभीर कृषी चळवळीला मार्गदर्शन करण्यासाठी दिलेले मोठे योगदान. आता गोल्डन क्रांतीचे जनक माहिती झाले, जर तुम्हाला असा प्रश्न आला गोल्डन फायबर क्रांती म्हणजे काय, जर मग अशा वेळेस काय करणार मास्तर, तुम्ही फक्त आम्हाला गोल्डन क्रांतीचे जनक सांगितले पण ते कशाशी संबंधित आहे ते सांगितलंच नाही. त्याच्या रंगामुळे आणि उच्च रोग मूल्यामुळे ज्यूटला सोनेरी फायबर म्हणून ओळखले जाते. भारतातील सुवर्ण फायबर क्रांती ताग उत्पादनाशी संबंधित आहे. सुरुवातीला संविधानामध्ये एकूण किती कलमांचा समावेश करण्यात आला होता? एकदम बेसिक प्रश्न, माहीतच पाहिजे. संविधानामध्ये एकूण किती कलमांचा समावेश करण्यात आला होता, पण कधी? सुरुवातीला. तो आला होता 395. जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? भाऊ, आपल्या भारताची. चला पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाने नागरिकांना किती प्रकारचे मूलभूत अधिकार दिले आहेत? संविधानाने नागरिकांना किती प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत? 6. सूक्ष्म पोषक तत्वांमध्ये फक्त कोणते मूलतत्व अधातू आहे? बोरॉन. संविधानामध्ये पंचवार्षिक योजना पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे? पंचवार्षिक योजना ही घेतली आहे रूस या देशाकडून. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितले आहे? आता सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? शब्बास, भारतरत्न. मग हा कोणत्या दिवशी देण्यास सांगितलेला आहे? हा देण्यास सांगितलेला आहे प्रजासत्ताक दिवशी. भारतीय संविधान बनवण्यासाठी किती कालावधी लागला? भाऊ, एकदम बेसिक माहिती पाहिजे. नसन माहिती तर बकेट घ्यायचं, पाणी टाकायचं, उठून यायचं, फिटच पाहिजे. स्पर्धा परीक्षा चालू आहे ना आपली, द्यायची आहे ना, स्वप्न पूर्ण करायचं. आलं डोक्यामध्ये? व्हेरी गुड. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. शब्बास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली? मास्तर, आम्हाला माहिती आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? पाठच झालेले बाबासाहेब आंबेडकर. आता जर असं विचारलं कधी स्थापन करण्यात आली तर तारीख पण लक्षात पाहिजे. मग ती तारीख आहे 29 ऑगस्ट 1947. महाराष्ट्रातील कोणते गाव फुलपाखराचे गाव म्हणून ओळखले जाते? पारपोली. पुढचा प्रश्न पहा, निर्यातीसाठी कापलेल्या गुलाबाच्या कटाई केलेल्या फुलांच्या देठाची लांबी किती असते? ते असते 60 सेंटीमीटर. टिंबटिंबच्या कालावधीनुसार विविध कालावधी धान्याला बुरशी लागण्याचे प्रमाण बदलत जाते. साठवणच्या कालावधीनुसार. बटाट्यातील खीळ रोगास कारणीभूत ठरणारी बुरशी टिंबटिंब डिग्री सेल्सिअस तापमान झाले की जगू शकत नाही. आलं डोक्यामध्ये उत्तर? शब्बाश. 30 डिग्री सेल्सिअस तापमान. विशेषतः उच्च तापमानावर वाफेच्या स्वरूपात मृदेमध्ये असणाऱ्या पाण्यास काय म्हणतात? बाष्प पाणी. महाराष्ट्राचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? आता मास्तर, हा प्रश्न घेण्याचं कारण असं आहे की असा प्रश्न कृषी सेवकला विचारले होते, भरपूर विचारले होते, तर भरपूर जण गोंधळून गेले होते. तर आपले जेवढे आता परीक्षा होणारे ग्रामसेवकची त्याला गोंधळून न जाण्यासाठी मी असे प्रश्नचे रिव्हिजन भरपूर घेणार आहे. त्याच्यासाठी हे प्रश्न घेतोय. आता काही प्रश्न घेऊ तुमचं रिव्हिजन घेण्यासाठी, टचमध्ये राहण्यासाठी. आता जसं दिवस जाऊ तसं आपण प्रश्न जास्तीत जास्त घेऊ. रमेश बेस. शब्बास, ज्यांना उत्तर डोक्यामध्ये आलं. आपली रेल्वे बरोबर पटरीवरती आहे. पाझर तलावाचा उद्देश काय? पाझर तलावाचा भूजल पातळीचे कडुलिंबाला कडवटपणा देणारा रासायनिक पदार्थ कोणता? कडुलिंबाला
पायरेथ्रम. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट. कोणत्या पिकामध्ये पिटीनेसची समस्या असते? मुळामध्ये. पृथ्वीभोवती पसरलेल्या रंगहीन, चवहीन व गंधहीन वायूच्या मिश्रणास टिंबटिंब म्हणतात. फक्त वातावरण म्हणतात. शेतीसाठी पतपुरवठा का केला जातो? हा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचा असतो. भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्न संचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.